कुंभ राशीच्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुमच्या आयुष्याचा पुढचा अध्याय सुरू होतोय. जानेवारी 2026 हा केवळ एक महिना नाही, हा आहे नशीब नव्याने लिहिणारा महिना. गेल्या काही महिन्यांपासून ज्या गोष्टी थांबल्या होत्या, ज्या आशा मंदावल्या होत्या, त्या आता पुन्हा प्रज्वलित होणार आहे. शनी, तुमचा अधिपती, स्वतःच्या राशीत स्थिर बसलाय. तुमच्या कष्टांना, तुमच्या प्रतीक्षेला फळ देण्यासाठी सज्ज आहे. ज्या गोष्टी तुम्ही मेहनतीने न थकता साध्य करण्याचा प्रयत्न करत होतात, त्या आता हाताच्या अंतरावर आहे. गुरु पंचम भावात बसून तुमचं भाग्य आणि बुद्धी दोन्ही तेजस्वी करत आहे. शुक्र दशम भावातून करिअरच्या आकाशात प्रकाश पसरवत आहे. आणि मंगळ सप्तम भावात तुमच्या नात्यामध्ये एक नवा जोश, नवा संघर्ष आणि नव्या सुरुवातीची चाहूल देतोय. होय, या महिन्यात काही दारे बंद होतील, पण त्याच वेळी काही दारे दैवी हातांनी उघडली जातील. नशिबातले ओझं हलकं होईल, कष्टाचं सोनं बनेल आणि जिथं तुमचं नशीब थांबलं होतं, तिथूनच तो आता धावत सुटेल. कारण जानेवारी हा आहे कुंभ राशीच्या पुनर्जन्माचा काळ. आर्थिक क्षेत्रात क्रांती, करिअरमध्ये स्थैर्य, प्रेमात भावनांचा उधाण आणि आरोग्यात नवीन ऊर्जा, सगळं काही या महिन्यात शक्य आहे. म्हणून तयार राहा. नोव्हेंबरमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे भाग्य, कर्म आणि प्रेमाचा महायोग. शनीचा आशीर्वाद, गुरुची बुद्धी आणि शुक्राचं तेज, हे 3 ग्रह मिळून तुमचं भविष्य नव्याने लिहिणार आहे. चला तर मग पाहूया 1 ते 31 जानेवारी 2026 या काळात कुंभ राशीचं संपूर्ण भविष्य. आर्थिक असेल, करिअर असेल, प्रेम, विवाह, शिक्षण आणि आरोग्याच्या प्रत्येक कोण्यातून. त्यामुळे तुम्ही शांत राहा आणि मनापासून ऐका. आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. त्याचबरोबर कमेंटमध्ये होय मी कुंभ राशीचा आणि मला त्यावर अभिमान आहे अशी कमेंट करा नक्कीच. त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सगळ्यात पहिला पॉईंट आहे तो म्हणजे आर्थिक भविष्य. कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींनो, जानेवारीचा पहिला दिवस सुरू होताच धनयोगाचा तारा तेजाने चमकतोय. गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक बाबतीत जे थांबलं होतं ते आता वेगाने पुढे सरकणार आहे. सूर्य आणि बुध नवम भागात एकत्र येत असल्याने भाग्य, परदेशी व्यवहार आणि नव्या उत्पन्नाच्या संधीमध्ये झपाट्याने वाढ होणार आहे. ऑनलाईन काम, डिजिटल बिझनेस आणि फ्रीलान्स प्रोजेक्ट्स यामधून अचानक पैसा येऊ शकतो. 12 जानेवारी नंतर शुक्र दशम भागात प्रवेश करताच करिअर, प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थैर्याचा दरवाजा उघडतो. नोकरीत बोनस मिळू शकतो, व्यवसायात नफ्याची लाट येईल आणि जे पैसे अडकले होते ते परत येण्याची शक्यता निर्माण होईल. शनी तुमच्या राशीत असल्याने प्रत्येक कष्टाचं फळ नक्की मिळणार आहे. तुमची शिस्त, वेळेचं नियोजन आणि प्रामाणिकपणा याच गोष्टी तुम्हाला दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य देणार आहे. पण लक्षात ठेवा, 14 ते 20 जानेवारी दरम्यान राहू आर्थिक गोंधळ निर्माण करू शकतो. त्या काळात मोठ्या गुंतवणुकीपासून आणि कर्ज व्यवहारांपासून दूर राहा. लहान पण खात्रीशीर कमाईकडे लक्ष द्या. आणि सर्वात खास म्हणजे 8, 15 आणि 24 जानेवारी हे सुवर्ण दिवस आहे. या दिवशी जर तुम्ही नवा प्रोजेक्ट, नवा व्यवसाय, इन्कम स्रोत सुरू केलं तर तो पुढील वर्षभर तुम्हाला नफा देईल. या महिन्यात तुमचं भाग्य हे आर्थिकदृष्ट्या उघडतंय. फक्त एकच लक्षात ठेवा, मेहनत करा, संयम ठेवा आणि प्रत्येक पैशाकडे श्रद्धेने पहा. शनी तुमच्या बाजूनी आहे. आता तुमचा काळ हा सुरू झाला आहे. कुंभ राशी, जानेवारी 2026 करिअर आणि व्यवसाय भविष्य कसं असेल ते आता आपण जाणून घेऊया.
कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींनो, जानेवारी 2026 तुमच्या करिअरच्या दिशेने मोठा बदल घडवणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही शांतपणे काम करत होतात. कधी कधी वाटत होतं मी इतकी मेहनत करते पण परिणाम का दिसत नाही. पण आता काळ बदलतोय. शुक्र दशम भागात प्रवेश करत आहे आणि त्या क्षणी तुमचं नाव, तुमचं काम आणि तुमचा प्रभाव क्षेत्र सर्व काही झळकू लागेल. वरिष्ठ अधिकारी, बॉस किंवा ग्राहक ही तुमची दखल घेतील. तुमच्या मेहनतीचं सोनं होईल. कोणीतरी मोठी व्यक्ती तुमच्या कामावर खुश होऊन तुम्हाला नवीन संधी, पदोन्नती आणि मोठं प्रोजेक्ट देऊ शकते. शनी स्वतःच्या राशीत स्थिर असल्याने तुमच्या प्रत्येक कृतीचा ठसा उमटतोय. ज्यांनी तुमच्यावर शंका घेतली होती तेच आता तुमचे यश पाहून थक्क होतील. नोकरी करणाऱ्यांसाठी 10 ते 22 जानेवारी हा उडीचा काळ आहे. प्रमोशन, नवा विभाग किंवा दुसऱ्या कंपनीकडून ऑफर मिळू शकते. व्यावसायिकांसाठी मंगळ सप्तम भावात असल्याने नवीन कॉन्ट्रॅक्ट्स आणि मोठे ग्राहक मिळतील. पण पार्टनरशिपमध्ये थोडा तणाव राहू शकतो. संवाद ठेवा आणि निर्णय स्वतः घ्या. नफा प्रचंड मिळेल. जे लोक फ्रीलान्सिंग, डिजिटल मार्केटिंग, IT, शिक्षण, लेखन किंवा आरोग्य क्षेत्रात आहे त्यांच्यासाठी जानेवारीचा महिना हा सोन्याचा काळ ठरणार आहे. या महिन्यात तुम्ही जे काही सुरू कराल त्याचा परिणाम पुढील 3 वर्ष राहणार आहे. म्हणून घाबरू नका. प्रत्येक निर्णय हा आत्मविश्वासाने घ्या आणि लक्षात ठेवा, शनी मेहनतीचं सोनं बनवतो आणि नोव्हेंबर तुमचं यश जाहीर करणार आहे. कुंभ राशी तुमच्या करिअरचा आकाश आता उजळवायला तयार आहे. कुंभ राशी जानेवारी 2026 मध्ये प्रेम आणि नातेसंबंधाचं भविष्य काय असणार आहे हे आपण जाणून घेऊया. कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींनो, जानेवारी तुमच्या आयुष्यात प्रेमाचं नवीन पान उघडतोय. एक असं पान जिथे शब्दांपेक्षा भावना जास्त बोलतील. मंगळ सप्तम भावात विराजमान असल्यामुळे तुमचं आकर्षण, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचं व्यक्तिमत्व प्रखर होणार आहे. तुमच्या आजूबाजूला अनेक लोकांचे लक्ष केंद्रित होईल. पण त्याचसोबत भावनांच्या लाटा कधी शांत तर कधी तीव्र अशा दोन्ही रूपात दिसतील. एखाद्या जुन्या व्यक्तीशी पुन्हा संपर्क होण्याची शक्यता आहे. कदाचित एखादं अपूर्ण नातं पुन्हा सुरू होईल किंवा एखादं नवीन नातं तुमचं आयुष्य बदलून टाकेल. ज्यांचं प्रेम दूर गेलं आहे त्यांना या महिन्यात माफी, समजूत आणि पुनर्मिलनाचा योग आहे. तर जे अजून सिंगल आहेत त्यांच्या आयुष्यात अचानक एक व्यक्ती येईल जिच्या नजरेत तुम्हाला स्वतःचं प्रतिबिंब दिसेल. पण लक्षात ठेवा, मंगळाच्या प्रभावामुळे राग, अहंकार आणि छोट्या गोष्टींवरून गैरसमज देखील होऊ शकता. म्हणून थोडं थांबा, ऐका आणि प्रेमाने प्रतिसाद द्या. 9, 21 आणि 27 जानेवारी हे तुमच्यासाठी विशेष दिवस आहे. रोमॅन्टिक भेटी, प्रस्ताव किंवा भावनिक संवाद यासाठी अतिशय शुभ दिवस आहे. प्रेम म्हणजे फक्त शब्द नाही, तर ते म्हणजे समजूत, संयम आणि विश्वास. या महिन्यात विश्व तुम्हाला सांगतंय, ज्यांना खरंच तुमचं मन जपायचं आहे त्यांना ओळखा. जे तुम्हाला सोडून गेले त्यांना कृतज्ञतेने निरोप द्या. कुंभ राशी जानेवारी तुम्हाला शिकवणार आहे की प्रेमात जिंकणं म्हणजे नेहमी राहणं नाही, तर योग्य वेळी मनापासून माफ करणं हाच खरा विजय आहे. चला तर मग आता बघूया 2026च्या जानेवारीमध्ये विवाह आणि कौटुंबिक जीवन कसं असणार आहे. कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींनो, जानेवारी महिन्यात तुमच्या घरगुती जीवनात शांती, एकजूट आणि नवसमाधान दिसून येईल. ज्या गोष्टी मागील काही महिन्यांपासून तणावात होत्या त्या आता हळूहळू सुधारू लागतील. शुक्राचा प्रभाव सप्तम भावावर पडत असल्याने पती पत्नीतील नातं अधिक मजबूत होईल. एकमेकांबद्दलची समज वाढेल आणि जे दुरावले होते त्यांना पुन्हा जवळ येण्याची संधी मिळेल.
ज्यांच्या लग्नाचं बोलणं बराच काळ प्रलंबित होतं त्यांच्यासाठी हा महिना शुभ वार्ता घेऊन येऊ शकतो. मंगळ आणि गुरुचा स्नेहयोग, विवाहासाठी नवीन प्रस्ताव, ठरलेले साखरपुडे किंवा अचानक आलेला विवाह योग येऊ शकतो. कुटुंबात आनंदी प्रसंग, पूजा किंवा घरातल्या ज्येष्ठांकडून आशीर्वाद मिळण्याचा काळ आहे. वडिलांकडून आर्थिक मदत, आईच्या आरोग्यात सुधारणा असे सकारात्मक बदल तुम्हाला दिसतील. पण 16 ते 22 जानेवारी दरम्यान कौटुंबिक मतभेद, भावनिक दुरावा किंवा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यावेळी शब्दांपेक्षा शांतता अधिक महत्त्वाची ठरेल. घरात शांत राहा, कारण तुमच्या संयमामुळे वातावरण पुन्हा शांत होईल. 24 आणि 29 जानेवारी हे कौटुंबिक शुभकार्य, भेटवस्तू किंवा घरात नवीन सदस्य येण्याच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल दिवस आहे. कुटुंब हेच तुमचं खऱ्या अर्थानं बळ आहे आणि या महिन्यात ते तुम्हाला प्रेम, आधार आणि नवीन दिशा देणार आहे. घरच्यांना वेळ द्या, त्यांच्या भावना समजून घ्या, कारण ज्यांच्या प्रार्थनेत तुमचं नाव आहे तेच तुमचं खरं भाग्य आहे. चला तर मग आता जाणून घेऊया जानेवारी 2026 मध्ये तुमचं आरोग्य आणि मनशांती कसं असणार आहे. कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींनो, जानेवारी महिन्यात तुमचं आरोग्य एका नवीन टप्प्यावर प्रवेश करतंय. गेल्या काही महिन्यांपासून शरीर आणि मन दोन्ही थकलेलं वाटत होतं, पण आता विश्व तुम्हाला आरोग्य आणि संतुलनाचा नवा आशीर्वाद देणार आहे. सूर्य आणि बुधाच्या अनुकूल दृष्टीमुळं तुमची प्रतिकारशक्ती वाढेल, मन शांत राहील आणि झोपेत सुधारणा दिसेल. ज्यांना दीर्घकाळ थकवा, पचनाशी संबंधित त्रास किंवा स्नायू वेदना जाणवत होत्या त्यांना आता आराम मिळेल. मात्र 14 ते 19 जानेवारी दरम्यान मंगळाचा प्रभाव रक्तदाब, डोकेदुखी किंवा ताणतणावातून वाढू शकतो. त्या काळात व्यायाम, ध्यान आणि पाण्याचं प्रमाण वाढवा. शरीराला विश्रांती देणं म्हणजे कमजोरी नाही, ती एक प्रकारची साधना आहे. आरोग्यवर्धक योग, सकाळी लवकर उठून प्राणायाम किंवा अल्टरनेट ब्रीदिंग तुम्ही करो. त्याने तुमचं मन स्थिर होईल आणि शनीच्या दडपणातून तुम्हाला मुक्ती मिळेल. आहाराच्या बाबतीत थंड पदार्थ, जास्त तेलकट अन्न आणि रात्रीचं उशिराचं खाणं टाळा. फळं असेल, सूप आणि पाणी याचं प्रमाण वाढवा, कारण शनी राशीत असताना शरीराला हलकेपणा आणि शुद्धता लागते. मनशांतीचा योग, या महिन्यात एक छोटी सवय लावा. दररोज 5 मिनिटं फक्त स्वतःकडे पहा, डोळे मिटा आणि मनाला विचारा, मी खरंच शांत आहे का? हेच क्षण तुमचं मन, विचार आणि आत्मा सुसंगत करतील. आरोग्यासाठी शुभ दिवस 9, 15 आणि 28 जानेवारी. या दिवशी सुरू केलेली आरोग्यविषयक सवय दीर्घकाळ टिकेल. या महिन्यात तुमचं शरीर म्हणजे एक मंदिर आहे, त्याला जपा, कारण मन आणि शरीर दोन्ही संतुलित असतील तर शनीचा आशीर्वाद तुमचं संपूर्ण जीवन सुवर्ण करेल. चला तर मग आता आपण जाणून घेऊया जानेवारी 2026 मध्ये तुमचं शिक्षण, करिअरची दिशा आणि भाग्ययोग काय म्हणतोय ते. कुंभ राशीच्या माझ्या विद्यार्थ्यांनो आणि करिअर घडवणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, जानेवारी महिन्यात तुमच्यासाठी येतोय फोकस आणि आत्मविश्वासाचा महिना. गुरु पंचम भागात दृष्टिक्षेप ठेवत असल्याने अभ्यासात सातत्य, स्मरणशक्तीत वाढ आणि एकाग्रता मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी परीक्षा, प्रोजेक्ट्स आणि मुलाखतीसाठी हा काळ उत्तम आहे. ज्यांनी मागील काही महिन्यांपासून मन लावून अभ्यास केला त्यांना आता फळ मिळणारच आणि ते अपेक्षेपेक्षा जास्त असेल. तुमची प्रयत्नशील वृत्ती हेच या महिन्यात तुमचं गुप्त शस्त्र आहे. पण लक्षात ठेवा, 14 ते 20 जानेवारी दरम्यान राहूचा अल्प प्रभाव मन विचलित करणारा ठरू शकतो. त्या काळात सोशल मीडिया, नकारात्मक विचार किंवा इतरांच्या बोलण्यावर लक्ष देऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण गुरु आणि शनी दोघेही तुमचं भविष्य लिहित आहेत, तेही सोन्याच्या अक्षरांनी. करिअर दिशेने
ज्यांना सरकारी, तांत्रिक किंवा परदेशी नोकरीची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा काळ संधीचा दरवाजा उघडतोय. 20 जानेवारीनंतर उच्च पदासाठी अर्ज करणं, इंटरव्ह्यू देणं किंवा नवीन प्रोजेक्ट सुरू करणं विशेष फलदायी ठरणार आहे. 2, 12 आणि 26 जानेवारी हे दिवस तुमचं नशीब जागा करतील. त्या दिवशी घेतलेला एखादा छोटासा निर्णय पुढील 6 महिन्यासाठी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. ज्ञान, संयम आणि सातत्य ही तुमच्या यशाच्या 3 पायऱ्या आहे आणि आता तुम्ही त्या सर्व पायऱ्यांवर पाऊल ठेवायला तयार आहात. या महिन्यात शनी तुम्हाला एकच शिकवण देतो, कष्ट करा पण भीतीशिवाय कष्ट करा. कारण आता वेळ आली आहे तुमच्या कर्मानेच तुमचं भाग्य उजळवण्याची. कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींनो, जानेवारीचा हा महिना तुमच्यासाठी नव्या अध्यायाची सुरुवात आहे. आत्तापर्यंत जे थांबलं होतं, जे उशिरा येत होतं, ते आता योग्य वेळी योग्य पद्धतीने तुमच्यापर्यंत येणार आहे. तुमचं आयुष्य आता एका नव्या दिशेने सरकतंय, जिथं मेहनतीला मान मिळेल, प्रेमाला उत्तर मिळेल आणि प्रत्येक अडथळ्यामागे नव्या संधीचा दरवाजा उघडेल. शनी तुमच्या राशीत असल्याने तो तुम्हाला कठोर परीक्षेतून नेईल, पण प्रत्येक परीक्षेनंतर जीवनाची नवीन परिभाषा देईल. तुमच्या प्रयत्नांचा प्रत्येक थेंब आता सुवर्ण होणार आहे. या महिन्यात तुमच्या जीवनात 3 गोष्टी लक्षात ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमचं कर्म स्वच्छ ठेवा आणि प्रत्येक दिवस नव्या सुरुवातीसारखा जगा. एक युनिव्हर्सल संदेश तुम्हाला देते. कुंभ राशी, तुझं भविष्य लिहिलं गेलंय प्रयत्नांच्या शाहीने आणि आता ती कथा उजाळणार आहे तुझ्या यशाच्या प्रकाशात. म्हणूनच जानेवारीचा हा महिना जपा. तो तुमचं नशीब बदलणार नाही, तो तुमच्यातील शक्ती जागवणार आहे. तर तुम्हाला हे भविष्य कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, त्याचबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. थँक यू.